अशा 4 सेल्स पहा, लक्ष द्या इकडे. सस्पेन्सरमध्ये डिव्हिजन कसं आहे, ट्रान्सवर्स आहे. एम्ब्रियोनल सेलमध्ये पहिलं डिव्हिजन कसं होतं, असं होतं. दुसरं डिव्हिजन कसं आहे, असं आहे, म्हणजे राईट अँगल टू इच अदर. डिव्हिजन प्लेन जर आपण बघितलं तर हा जो डिव्हिजन प्लेन आहे तो कसा आहे, राईट अँगल टू इच अदर. पहिला असा होता, दुसरा असा आहे. कळलं ना? हा याला काय म्हटलं मी, हा म्हणेल मी सस्पेन्सर. काय म्हणेन मी याला, सस्पेन्सर. मी याला म्हणते प्रो एम्ब्रिओ. थोडासे अक्षर छोटे आहे. काय म्हणेन मी याला, प्रो एम्ब्रिओ. आता तुम्हाला लक्षात येत असेल की डायग्राम कशी तयार होत आहे. याच्यामध्ये पण आपण घेऊ. याच्यामध्ये काय होणार, याच्यानंतरची स्टेप, ही स्टेप दिलेली नाही पुस्तकामध्ये, गाळली आहे. याच्यामध्ये काय होणार, याच्यामध्ये पहा. आता ही जी सेल आहे ती मोठी असते, ती सांगते मी नंतर तुम्हाला. किती सेल्स तयार होतील याच्यामध्ये, 4. जशी सस्पेन्सर सेल डिवाइड होत जाते तशी ही एम्ब्रियोनल सेलसुद्धा काय होते, डिवाइड होते. याच्यामध्ये पण किती सेल्स तयार झाल्या, 4. मी याला काय म्हटलं, मी याला म्हटलं सस्पेन्सर, आणि मी याला म्हटलं प्रो एम्ब्रिओ. काय म्हटलं मी याला, प्रो एम्ब्रिओ. तर याच्या नंतरची स्टेप बघूया. थोडासा पुन्हा इकडे घेऊन घेते. हा दिसत आहे का बरोबर बोर्डवरचं, इकडचं स्पष्ट दिसत आहे का? हां त्यानंतरची स्टेज आता बघून घ्या तुम्ही. त्यानंतर चला बघा, इथून सुरू करू डायग्रामला. मोठी आहे ही पहिली जी सेल आहे, अशा प्रकारे. आणि हा 8 सेलचा एम्ब्रिओ तयार होतो इथे. किती सेल्स झाल्या एम्ब्रिओमध्ये, 8. अशा प्रकारे. आठ सेल्स तयार झाल्या. मी याला, ही जी पहिली सेल आहे ही याला म्हणतात हॉस्टेरियम. सस्पेन्सरची जी पहिली सेल आहे जी मायक्रोपाईलला चिपकून आहे याला म्हणतात हॉस्टेरियम. आणि ही जी सेल आहे ही सेल आहे ना सस्पेन्सरची आहे, एम्ब्रिओला चिपकून आहे, याला म्हणतात हायपोफायसिस. काय म्हणतात त्याला, हायपोफायसिस. या सेलपासून एम्ब्रिओचा काही पार्ट पुढे डेव्हलप होणार आहे. समजलं बेटा? आता हा जो पूर्ण आहे एवढा, मी याला म्हणते, पुस्तकामध्ये डायग्राम इतक्या काही क्लिअर दिलेल्या नाही आहे. फिलामेंटस सस्पेन्सर. मी म्हटलं याला फिलामेंटस सस्पेन्सर, फिलामेंटस सस्पेन्सर. आणि हा जो आहे याला म्हणायचं ऑक्टंट. काय म्हणायचं, मी म्हणते याला ऑक्टंट. ऑक्टंट म्हणजे 8 सेलचा एम्ब्रिओ. ऑक्टंट म्हणजे किती सेल्स आहे या एम्ब्रिओमध्ये, या एम्ब्रिओमध्ये आहे 8 सेल्स, म्हणून त्याला म्हटलं ऑक्टंट. काय म्हटलं त्याला, ऑक्टंट. ही डायग्राम आपण कंप्लीट करून घेऊया. यामध्ये हा झाला, ही जी पहिली सेल आहे ती खूप एनलार्ज होते सस्पेन्सरची, अँड इट फंक्शन्स लाईक हॉस्टेरियम. अशा प्रकारे ही सेल आहे. सस्पेन्सर कसा आहे, फिलामेंटस आहे.
इथे काढलं मी ऑक्टंट. हे न्यूक्लियस आहे, छोटा काढावं लागेल थोडा. याच्यामधल्या सेल्स काढूया. आता झालं बरोबर. दिस इज, याला काय म्हटलं, याला म्हटलं ऑक्टंट. ऑक्टंट आहे हा एम्ब्रियो आणि हा आहे सस्पेन्सर. काय आहे हा? सस्पेन्सर. सस्पेन्सरमधली ही जी सेल आहे याला ही इट फंक्शन्स लाईक हॉस्टेरियम, आणि ही जी सेल आहे इट इज कॉल्ड ॲज हायपोफायसिस. डायग्रामचं काम झालं. आता याच्याशी रिलेटेड जे डिस्क्रिप्शन आहे मी ते तुम्हाला सांगते. स्टार्ट करू आपण आता हे डिस्क्रिप्शन. हे बघा, सुरुवातीपासून थोडंसं इथपर्यंत आता तुम्हाला कळलंच आहे. हा जो ही जी एम्ब्रियॉनल सेल आहे यामध्ये फर्स्ट डिव्हिजन झालं. फर्स्ट डिव्हिजन नंतर एका सेलच्या 2 सेल झाल्या. सेकंड डिव्हिजन झालं. सेकंड डिव्हिजन नंतर 2 सेलच्या 4 सेल्स झाल्या. थर्ड डिव्हिजन झालं. थर्ड डिव्हिजन नंतर 4 सेल्सच्या 8 सेल्स झाल्या. थर्ड डिव्हिजन नंतर काय झालं, 4 सेल्सच्या 8 सेल्स झाल्या. 8 सेल्स झाल्या, बरोबर आहे. कशाची गोष्ट करतो आहे आपण, तर एम्ब्रियॉनल सेल्सची. आणि ह्या 8 सेल्स ज्या आहे, 8 सेल्सचा जो एम्ब्रियो आहे दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्टंट एम्ब्रियो. काय म्हटलं मी त्याला, ऑक्टंट एम्ब्रियो. एम्ब्रियॉनल सेलमधले जे डिव्हिजन आहेत, 3 डिव्हिजन होतात आणि जे त्या 3ही डिव्हिजनचा जो प्लेन आहे तो आहे राईट अँगल टू इच अदर. कसा आहे तो प्लेन, राईट अँगल टू इच अदर. त्यानंतर जी सस्पेन्सर सेल आहे, सस्पेन्सर सेलमध्ये ट्रान्सवर्स डिव्हिजन होतात. सस्पेन्सर सेलमध्ये काय होतात आपल्याला दिसत आहे, सस्पेन्सर सेलमध्ये ट्रान्सवर्स डिव्हिजन होतात. आणि सस्पेन्सर सेलमध्ये जेव्हा जे ट्रान्सवर्स डिव्हिजन आहे त्या ट्रान्सवर्स डिव्हिजन नंतर एक अशी सेल्सची अशी रो तयार होते. रो ऑफ सेल तुम्हाला दिसत आहे, एक रो तयार होते, अशी रांग तयार होते सेल्सची. आणि ती जी पूर्ण रो आहे, ती रांग आहे त्या सेल्सची, तर त्यापासून काय तयार झाला, त्यापासून फिलामेंटस सस्पेन्सर तयार झाला. आणि सस्पेन्सरची ही जी सेल आहे, बेझल सेल म्हणून आपण सस्पेन्सरची, म्हणजे पहिली सेल आहे ही, इट फंक्शन्स लाईक हॉस्टेरियम. हिला हॉस्टेरियम म्हटलं मी. आणि नंतर याची ही जी सेल आहे जी एम्ब्रियोला चिपकून आहे, या सस्पेन्सरची जी सेल एम्ब्रियोला चिपकून आहे त्या सेलला म्हटलं हायपोफायसिस. हायपोफायसिसचा अर्थ होतो हायपोफायसिस है ना, याला आपण म्हणायचं म्हणजे हा एक प्रकारचा काय अटॅचमेंट आहे एम्ब्रियोची आणि सस्पेन्सरची या सेलच्याद्वारे. म्हणजे ही जी सेल आहे या सेलच्याद्वारे हा जो एम्ब्रियो आहे तो एम्ब्रियो कशाला अटॅच आहे, सस्पेन्सरला अटॅच आहे. तर इथपर्यंतची जी डेव्हलपमेंट आहे मोनोकॉटमध्ये आणि डायकॉटमध्ये ती सेम राहते. पण याच्या पुढची डेव्हलपमेंट मात्र मोनोकॉटमध्ये आणि डायकॉटमध्ये डिफरंट राहते. तर ही आहे पहिली डायग्राम आहे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो आणि नंतर आहे डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. तर ही जी आहे डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. काय हा, मी डायग्रामला नाव देऊन देते, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ, याला म्हटलं मोनोकॉट, डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. आणि हे झालं डेव्हलपमेंट ऑफ, दिस इज डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो. तर डायकॉट एम्ब्रियो असो की मोनोकॉट एम्ब्रियो असो, ऑक्टंट स्टेजपर्यंतची जी डेव्हलपमेंट असते ती दोन्हीमध्ये सेम असते.
पण आता मात्र या डेव्हलपमेंटमध्ये डिफरन्सेस येणार. तुम्हाला सस्पेन्सर जे आहे ना, सस्पेन्सरचं काय फंक्शन आहे हे मी तुम्हाला सांगून देते. सस्पेन्सरचं फंक्शन काय आहे, तर सस्पेन्सर काय करतो, एम्ब्रिओला पुश करतो एंडोस्पर्म टिश्यूमध्ये. हे आहे सस्पेन्सरचं फंक्शन. सस्पेन्सरचं फंक्शन अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल, छोटीशी डायग्राम आपण इथे काढूया. इथे मी एक डायग्राम काढते ओव्ह्यूलची, दिसेल तुम्हाला, इथे जागा दिसते आम्हाला. हा ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूलमधली ही आपण एम्ब्रिओ सॅक मोठी काढली आणि हा आहे न्यूसेलस. समजा हे आहे इनर इंटेगुमेंट, दिस इज आउटर इंटेगुमेंट. म्हणजेच हा मायक्रोपायलर एंड आपल्याला दिसतो आहे. तर सस्पेन्सरची जी पहिली सेल आहे जी खूप मोठी आहे, बरोबर आहे ना, आणि ही अशी चिपकून आहे एम्ब्रिओ सॅकला. एम्ब्रिओ सॅकची वॉल आहे ही, याला काय म्हणू आपण, वॉल ऑफ एम्ब्रिओ सॅक. ही हॉस्टेरियम, हा सस्पेन्सर बघा, आणि हा आहे एम्ब्रिओ, ऑक्टंट एम्ब्रिओ आहे हा. जसा जसा सस्पेन्सर वाढत जाईल, सस्पेन्सर सेलमध्ये डिव्हिजन होत जाईल, तसं तसं एम्ब्रिओ जो आहे, एम्ब्रिओ या एंडोस्पर्ममध्ये आणखी वरती 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 सरकत जाईल. आणि इथे कोणता टिश्यू आहे, इथे आहे एंडोस्पर्म टिश्यू. कोणता टिश्यू आहे इथे, एंडोस्पर्म टिश्यू आहे. एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट जी आहे ती सायमल्टेनियस होते. हे आपण आधीच्या पिरियडमध्ये बघितलं होतं. तर या सस्पेन्सर, हा जो सस्पेन्सर आहे ना, या सस्पेन्सरची काय फंक्शन आहे या सस्पेन्सरचं, तर हा सस्पेन्सर काय करतो, सस्पेन्सर एम्ब्रिओला एंडोस्पर्ममध्ये पुश करतो. कशासाठी एंडोस्पर्ममध्ये पुश करतो, फॉर द नरिशमेंट. हा एंडोस्पर्म काय प्रोव्हाइड करणार आहे, एम्ब्रिओला नरिशमेंट प्रोव्हाइड करणार आहे. तर हा जो सस्पेन्सर आहे, सस्पेन्सर पुशेस द एम्ब्रिओ इनटू द एंडोस्पर्म. जसं जसं सस्पेन्सरच्या सेल डिवाइड होत जाणार, तसं तसं हा एम्ब्रिओ सस्पेन्सरमध्ये सेल्स ॲड होत जाणार, सस्पेन्सरची हाईट वाढत जाणार, तसा तसा जो एम्ब्रिओ जो आहे तो वरती 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 सरकत जाणार. तर अशा प्रकारे जर तुम्हाला पेपरमध्ये 1 मार्काला क्वेश्चन आलं की राईट द फंक्शन ऑफ सस्पेन्सर, तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे की सस्पेन्सर पुशेस द एम्ब्रिओ इन द एंडोस्पर्म. आणि सस्पेन्सरमधल्या ज्या 2 सेल्स आहे, ही जी पहिली सेल आहे याला हॉस्टेरियम म्हटलं, आणि ही जी सेल आहे याला काय म्हटलं मी, हायपोफायसिस. हायपोफायसिसच्या द्वारे हा जो ऑक्टंट एम्ब्रिओ आहे तो कशाला कनेक्ट आहे, तर सस्पेन्सरला कनेक्ट आहे. नेक्स्ट पॉईंट आता आपण घेऊ. याच्यानंतरच्या ज्या डायग्राम्स आहे त्यामध्ये डिफरन्सेस आहे, तर डायग्रामचं तर आज काम होणार नाही. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपण ऑक्टंटला पकडूनच पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू. या जे ऑक्टंट आहे, या ऑक्टंटमध्ये जे 8 सेल्स आहे, 8 सेल्सचे आपण 2 टायर्स करू, अप्पर टायर आणि लोअर टायर. अप्पर टायरमध्ये 4 सेल्स आणि लोअर टायरमध्ये 4 सेल्स, असे आपण टायर्स करू. जसं आता आपण तिथली डायग्राम तिथेच राहू देऊ, इथे काढू. यासाठी आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ हे आपल्याला मोडावं लागेल. तर बघा, एम्ब्रिओचे आपण टायर्स केले 4, 2 टायर केले 4-4 सेलचे. जसं आता हा एम्ब्रिओ आहे, ऑक्टंट एम्ब्रिओ आहे. ऑक्टंट एम्ब्रिओमध्ये ज्या अप्पर टायर आणि लोअर टायर असं म्हटलं मी तुम्हाला, हे 2, ह्या झाल्या बाहेरच्या सेल्स, आणि आतल्या सेल्स ज्या आहेत अशा प्रकारे जर आपण जरा थोडं लक्ष द्या इकडे. आता याची संख्या काही मोजू नका तुम्ही. हा जो बाहेरचा
4 सेलचा ग्रुप आहे. कळलं बेटा? 1 2 3 4. हा जो बाहेरचा 4 सेल्सचा ग्रुप आहे, मी या 1 2 3 4 म्हणजे या 4 सेलच्या ग्रुपला मी म्हणते अप्पर टायर. काय म्हटलं मी या 4 सेल्सच्या ग्रुपला? दिसतंय का आता? हे दिसतंय ना? मी याला म्हटलं अप्पर टायर. किती आहेत या अप्पर टायरमध्ये सेल्स? 4 सेल्स. अप्पर टायर ऑफ 4 सेल्स. अप्पर टायर ऑफ 4 सेल्स. 4 सेल्स कशामधल्या? इन ऑक्टंट. ऑक्टंटमधल्या. कशामधल्या म्हटलं मी? हा ऑक्टंट म्हणजे ऑक्टंटमधल्या. त्यानंतर आता खाली येऊ. ह्या बाहेरच्या म्हणजे वरच्या. आणि मी याला म्हटलं, हे जे आहे याला म्हटलं आपण 1 2 3 4 या 4 सेल्स आपण कन्सिडर करू. 1 1 2 3 4. मग इथे ही आपली सस्पेन्सरची सेल आहे. कशाची सेल आहे ही? ही सस्पेन्सरची सेल आहे. म्हणजे ही हायपोफायसिस आहे. काय आहे ही? हायपोफायसिस आहे. हा झाला लोअर टायर ऑफ 4 सेल्स. अप्पर टायर ऑफ 4 सेल्स इन ऑक्टंट आणि लोअर टायर ऑफ 4 सेल्स. दिसत नाही व्हिडिओमध्ये? अप्पर टायर ऑफ 4 सेल्स. तर लोअर टायर ऑफ 4 सेल्स आणि अप्पर टायर ऑफ 4 सेल्स. कळलं तुम्हाला? हा जो अप्पर टायर ऑफ 4 सेल्स आहे याच्यापासून काय तयार होतं आणि लोअर टायरपासून काय तयार होतं? प्लिम्यूल अँड कॉटिलिडॉन. हा जो अप्पर टायर ऑफ 4 सेल्स आहे, ह्या ज्या 4 सेल्स आहे बाहेरच्या, या 4 सेल्सपासून मिळणार आहे. या 4 सेलपासून काय डेव्हलप होणार आहे? या 4 सेल्सपासून डेव्हलप होणार आहे प्लिम्यूल आणि कॉटिलिडॉन. काय डेव्हलप होणार आहे? तर प्लिम्यूल दिसत नाही. प्लिम्यूल अँड कॉटिलिडॉन. इथे लिहिते आहे मी हे. प्लिम्यूल अँड कॉटिलिडॉन. प्लिम्यूल अँड कॉटिलिडॉन्स. प्लिम्यूल म्हणजे काय असतं? प्लिम्यूल म्हणजे एम्ब्रिओचे जे 2 पार्ट्स आहे, प्लिम्यूल आणि रॅडिकल. प्लिम्यूलपासून स्टेम शूट डेव्हलप होतो आणि रॅडिकलपासून रूट तयार होत असतो. एम्ब्रिओ जेव्हा जर्मिनेट होईल, सीड जेव्हा जर्मिनेट होईल, तेव्हा सीडमध्ये जो एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओमध्ये प्लिम्यूल नावाचा जो पार्ट आहे त्या प्लिम्यूलपासून शूट डेव्हलप होतं. शूट म्हणजे तुम्हाला माहिती आहे जमिनीच्या वरचा पार्ट. आणि जो रॅडिकल असतो त्या रॅडिकलपासून रूट डेव्हलप होतो, जमिनीच्या आतला पार्ट. तर हा जो अपर टायर आहे 4 सेल्सचा, याच्यापासून काय डेव्हलप होणार आहे? एम्ब्रिओमध्ये पुढे याच्यापासून कोणते पार्ट्स तयार होणार आहेत? प्लिम्यूल. आता ह्या 4 सेल्स आहेत, कुठलाही पार्ट तयार झालेला नाही आहे, डिफरन्सिएशन झालेलं नाही आहे. या 4 सेल्सपासून काय तयार होणार आहे? प्लिम्यूल अँड कॉटिलिडॉन. लोअर टायरपासून काय तयार होणार आहे? रॅडिकल. लोअर टायरपासून काय तयार होणार आहे? तर लोअर टायरपासून तयार होणार आहे रॅडिकल. आलं लक्षात? लोअर टायरपासून काय म्हटलं मग मी? रॅडिकल. रॅडिकल अँड हायपोकॉटिल हे 2 पार्ट्स तयार होणार लोअर टायरपासून. मी तुम्हाला पूर्ण सांगते याचं की हा जो ऑक्टंट आहे 8 सेल्सचा एम्ब्रिओ आहे. या ऑक्टंटमध्ये ह्या ज्या बाहेरच्या 4 सेल्स आहे त्याला म्हटलं आपण अप्पर टायर ऑफ 4 सेल्स इन ऑक्टंट. यापासून पुढे एम्ब्रिओचे कोणते पार्ट्स मिळणार आहेत? कोणते पार्ट्स डेव्हलप होणार आहेत? प्लिम्यूल अँड कॉटिलिडॉन. प्लिम्यूल म्हणजे जेव्हा सीड जर्मिनेट होते तेव्हा जो
शूट डेव्हलप होतो तो प्लिम्यूलपासून तयार होत असतो. प्लिम्यूल हा एम्ब्रिओचा एक पार्ट आहे. त्याचप्रमाणे कॉटिलिडॉन्स जे आहे, कॉटिलिडॉनसुद्धा काय आहे, कॉटिलिडॉनसुद्धा एम्ब्रिओचे पार्ट आहे. तर हे जे कॉटिलिडॉन्स आहे, मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये एक कॉटिलिडॉन डेव्हलप होईल आणि डायकॉट एम्ब्रिओमध्ये 2 कॉटिलिडॉन्स डेव्हलप होतील. पण हे जे कॉटिलिडॉन्स आहे 1 किंवा 2 हे कशापासून डेव्हलप होणार आहे, या अप्पर टायर ऑफ 4 सेल्सपासून. पण हा जो लोअर टायर आहे, आतमधल्या ज्या 4 सेल्स आहे त्या 4 सेल्सपासून काय तयार होणार आहे, रॅडिकल. रॅडिकल मी तुम्हाला सांगितलं आहे की रॅडिकलपासून जर्मिनेशनच्या वेळेस, सीड जर्मिनेशनच्या वेळेस एम्ब्रिओचा जो रॅडिकल पार्ट आहे त्यापासून काय तयार होतात, रूट डेव्हलप होतात. आणि हायपोकॉटिल, आता हायपोकॉटिल हा जो पार्ट आहे, हायपोकॉटिल हा रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मधला जो पार्ट आहे त्याला म्हणतात हायपोकॉटिल. रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मधला जो पार्ट असणार आहे त्याला म्हणतात हायपोकॉटिल. जेव्हा सीड जर्मिनेट होते तेव्हा हा जो हायपोकॉटिल आहे तो इलॉंगेट होतो आणि हायपोकॉटिल काय करतो, सीड आपण जमिनीच्या आत लावतो. जर्मिनेशनच्या वेळेस हा जो हायपोकॉटिल आहे जो रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये आहे, तर हा हायपोकॉटिल एनलार्ज होतो आणि हा हायपोकॉटिल काय करतो, ते जे 2 कॉटिलिडॉन्स असतात त्याला त्या 2 कॉटिलिडॉन्सला किंवा 1 कॉटिलिडॉनला जमिनीच्या वरती पुश करतो. तुम्ही बघा, कधी आपण पावसाळ्यामध्ये सीड्स लावतो, कोळ्याचं लावतो ना, दोडक्याचं, काकडीचं वगैरे, वालाचं लावतो. तर जेव्हा सीड जर्मिनेट होते, अंकुर फुटतो, आपल्याला असे 2 गोल असे हिरवे आहे ना, असे पार्ट, असे गोल 2 हिरवे पार्ट असे जमिनीच्या वर आलेले दिसतात. तर हे 2 काय आहे, तर हे 2 आहे कॉटिलिडॉन्स. तर यांना हे जमिनीच्या वर कसे आले, तर यांच्या खाली जो हायपोकॉटिल होता त्या हायपोकॉटिलनी काय केलं, हा जो हायपोकॉटिल आहे तो हायपोकॉटिल एनलार्ज झाला आणि तो एनलार्ज झाल्यामुळे हे जे कॉटिलिडॉन आहे ते जमिनीच्या वर आले. ते असे एकमेकांना जुळून असतात ग्रीन कलरचे. तर तुम्हाला रॅडिकल आणि हायपोकॉटिल समजलेलं आहे, तुम्हाला प्लिम्यूल आणि कॉटिलिडॉनसुद्धा समजलेलं आहे. आता ही हायपोफायसिस मी काढली, हा इथे मी म्हटलं आहे एक सेल ही आहे हायपोफायसिस. हायपोफायसिस ही जी सेल आहे, ही सेल कोणत्या पार्टला बिलॉंग्स करते, तर ही सस्पेन्सरची सेल आहे. बरोबर आहे, हायपोफायसिस ही सस्पेन्सरची सेल आहे. ही जी हायपोफायसिस आहे यामध्ये डिव्हिजन होतं आणि याच्यापासून रूट कॅप डेव्हलप होते. काय डेव्हलप होते याच्यापासून डेव्हलप होतो रूट कॅप आणि रॅडिकलचा काही पार्ट. समजलं बेटा, हायपोफायसिस डिवाईड होते आणि हायपोफायसिसच्या डिव्हिजननी काय तयार होतं, पार्ट्स ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप. पार्ट्स ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप कशापासून मिळतात, हे पार्ट्स ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप, तर या हायपोफायसिसमध्ये. तर जी ही हायपोफायसिस आहे ही सस्पेन्सरची सेल आहे. ही सेल या एम्ब्रिओला चिटकून आहे आणि या सेल्समध्ये पुढे डिव्हिजन होते. फर्दर डिव्हिजन ऑफ हायपोफायसिस गिव्ज राईज टू पार्ट्स ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप. कशाचे पार्ट्स डेव्हलप होतात त्याच्यापासून, रॅडिकल आणि रूट कॅप. रूट कॅप म्हणजे रूटवरती जी कॅप असते त्याला म्हणतात रूट कॅप. तर अशा प्रकारे आज आपण एवढाच पार्ट घेतला आहे याचा, कारण की थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे की मोनोकॉटमध्ये आणि डायकॉटमध्ये डेव्हलपमेंट जी आहे एम्ब्रिओची आता थोडी वेगळी होणार आहे. मोनोकॉटमध्ये वेगळ्या प्रकारे एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे आणि डायकॉटमध्ये वेगळ्या प्रकारे एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे. तर याची जी फर्दर डेव्हलपमेंट आहे, पुढची डेव्हलपमेंट आहे, ती आपण नेक्स्ट पिरियडला घेणार आहोत.